हॅलो नमस्कार. तर आज आहे संडे आणि आज जायचं होतं आम्हाला गावाकडे. त्यामुळे सकाळीच पटापट आंघोळी वगैरे करून घेतल्या. आज संडे असल्यामुळं सगळं निवांत होतं. सुट्टी असल्यामुळे मुलंसुद्धा उशिराने उठतात. त्यांनासुद्धा माहीत असतं आज संडे तर जास्त वेळ झोपायचं. त्यामुळे ते सुद्धा काही उठले नव्हते. मी उठून आपली आंघोळ वगैरे करून घेतली, कामं आवरून घेतले आणि मस्त आज देवघर स्वच्छ करून घेतलं. देवघर कसं रविवारी आणि गुरुवारी स्वच्छ केलं तर जास्त धूळ वगैरे होत नाही आणि स्वच्छ राहतं सगळं. देवपूजा झाली, मस्त अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली देवासमोर आणि मग निघालो होतो गावाकडे. मग गावाकडे आलो तर आज खूप ऊन होतं. आज काही पावसाचं वगैरे वातावरण नव्हतं. शेतामध्ये येऊन पोचलो. माझी बहीणसुद्धा तिथे आली होती. मग आम्ही घरूनच असं कणसं चिवडा वगैरे घेऊन गेलो होतो. माझ्या बहिणीने सुद्धा चिवडा, जिलेबी, मुलांसाठी पेढा घेऊन आली होती. आमच्या शेतात तिथे म्हसोबा आहे. आम्हाला त्यांना नारळ फोडायचं होतं आणि काव्याला तिथून दर्शन करून घ्यायचं होतं. मग इथे माझी बहीण त्याच्यासाठी इथे पाणी भरून घेत होती. मोटर चालू केली आणि इकडे एक कळशी भरून घेतली, बॉटल भरून घेतली आणि मिस्टर दाखवत होते की विहिरीमध्ये किती पाणी आहे. मग आम्ही तिकडे म्हसोबाकडे गेलो. तिथे दर्शन वगैरे घेऊन शेंदूर वगैरे लावला, नारळ वगैरे फोडलं. इथे दुसरीकडे माझी बहीण कणीस भाजायची तयारी करत होती. तिने काड्या वगैरे आणून तिथे पेटवलं होतं ते आणि आहार पाडून घेतला. मग आम्ही घरून जे काही चिवडा, जिलेबी आणली होती ते खाऊन घेतलं मुलांनी. आम्ही तोपर्यंत कणीससुद्धा भाजले होते आणि तुम्हाला थोडासा आवाज येईल टकटक, कारण आमच्या शेजारी काम सुरू आहे तर त्याचा आवाज येतो आहे. त्यानंतर गेलो होतो आम्ही वास्तुशांतीला. तिथे जेवण वगैरे केलं आणि मग घरी आलो. चला भेटूया आता उद्या. तोपर्यंत बाय.